हे गरम पाणी पिऊन ना तिची जीभच भाजेल. नाही एवढ्याने काहीच होत नाही ना. प्लीज धूर नकोय मला. माझी स्किन खराब होते त्याने मला त्रास होतोय. काय करू मी आता? मी तुम्हाला नाही प्लीज नकोय मला धूर. डबल चहा. मला आता चहा नकोय. प्लीज जा इथून. हे बघ आरजू, कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स मध्ये हे मेन्शन केलंय त्यामुळे तुला खावंच लागेल. आणि स्ट्रॉबेरी कॅन्डी आमचं प्रोडक्ट आहे. आता कसं सांगू? स्ट्रॉबेरीची मला ॲलर्जी आहे. ॲलर्जी. लगेच स्वेलिंग आणि इचिंग होतं मला. जर स्ट्रॉबेरी खाल्ली ना तर खूप अगली दिसेन मी. जान काय झालं आरजू? जान डिअर, मला स्ट्रॉबेरीची ॲलर्जी आहे आणि हे सगळे मला तेच खायला लावतायत. सनेम, ते सगळे लेमन बार्स घे आणि त्याला रेड फूड कलर दे. ओके, त्यासाठी जे तुला मदत करेल. हा, आणि जरा लवकर घेऊन ये. ओ जान, तू तर हिरो आहेस. किती हुशार आहेस तू. जरा सांभाळून सांडलं तर वाट लागेल. हे बघ माझे हात यार, कसला अन्याय होतोय माझ्यावर. खरंय खरंय, माझ्यासारख्या गरीब माणसावर सुद्धा. हँडसम माणसं किती मीन असतात. तू कुठल्या हँडसम माणसाबद्दल बोलतेस? ते मला अजिबात आवडत नाहीत. पण कोण कोण आवडत नाही तुला? ती दोघं, त्या दोघांची पार्टनरशिप बघून बाकीचे सगळे त्यांच्यावर जळतात. कुणाबद्दल बोलतेस? कोण जळतं त्यांच्यावर? मी सगळे जळतात म्हणाले का? हो, काय चाललंय यार. मला पण कळत नाहीये. अरे काय आहे, किती हात घाण झालेत माझे. हे तूच कर. याच्यातून किती घाण वास येतोय. सकाळपासून लॉलीपॉप खाऊन पोटात ढवळायला लागलंय माझ्या. जे मला वाटते की आरजूला जरा जास्त त्रास होतोय. आरजू, हा फोटोशूटचा लास्ट राऊंड आहे. ठीक आहे, जगातली सगळ्यात टेस्टी कॅन्डी खाती असं हे इमॅजिन करून पोचते. थोडी माझ्या बाजूला वळ. ओके, उभी राहा आणि छान पोच दे. तिकडे बघ. सुपर्ब. तर हे फोटोशूट शेड्यूल संपलंय. लेट्स पॅक अप. जान अरे अशी कशी पडली? आरजू, सावकाश. लागलं नाही ना? नाही, मी ठीक आहे. अरे काही हसू नका असे. बिचारी दगडावरून घसरली असेल कदाचित. कशी सनेम? मला तर इथे दगड दिसत नाहीयेत. आता हे मला कसं माहित असणार मिस्टर जान? तुम्ही गार्डनरला सांगा हे सगळे दगड उचलून ठेवायला. अरे काय चाललंय? किती वेळ लावतोय? काय बोलू मी? एवढी का गर्दी झाली इकडे? काय चाललंय बघायला अरे काय चाललंय? अरे अरे बघून चाल ना. काय दिसत नाही का तुला? एवढ्या सामानाचं काय करणार आहेस? अरे काय करतोयस? काय पण एक एक लोक असतात ना. आंटी आंटी आंटी, हे काय चाललंय? आम्ही हे स्टोअर विकतोय म्हणून. स्टोर विकणार आहात? पण का? कारण काय? असं नाही करू शकत तुम्ही. सांगा ना काय झालंय? ह्याचं कर्ज फेडण्यासाठी आम्हाला हे स्टोअर विकायला लागणार आहे. आणि हो, हा डिटर्जंट तुझ्या मॉमला देऊ की? हे पहा, मला हे काहीही नकोय. माझ्या सासऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालंय. बिचारे किती उदास होऊन बसलेत बाहेर. पाहिलं तुम्ही? कोणी मला सांगितलं सुद्धा नाही. काही असो, मला खूप वाईट वाटतंय, पण माझं मन मोठं आहे म्हणून मी हे सगळं सोडून देतोय. पण एक सांगतो की माझ्या जागी कोणी दुसरं असताना तर त्याने हे सहन केलं नसतं. स्टोअर मध्ये येऊन भांडला असता. काका ऐका. अहो मी काय म्हणतोय, अहो जरा ऐका की. दे मला. अरे दे. कुठे घेऊन चाललास? सोड सोड म्हणते ना. तुमच्याकडून तर मी घेणारच. Excuse me. अरे अरे कुठे जाताय तुम्ही?
शूटिंग तर झालंय, पण मी आज रात्री इथे थांबण्याचं काही ना काही कारण शोधून काढेन. मी खूप एक्साइटेड आहे. माझ्यासाठी प्रे करा. विश मी लक. एक मिनिट. तू अजून इथे काय करतेस? शूटिंग तर झालंय ना आपलं? मी फक्त कॉस्ट्युम्स नीट लावत होते. हा फ्लॉवर क्राऊन तुला खूप सूट करतोय. आता पटकन काम कर आणि जा इथून. ठीक आहे? हो, जातेच आहे मी. हे आरजू, ये तुझेच फोटो बघत होतो. एक चांगलं झालं की सगळे फोटोज एकदम परफेक्ट आले. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. जिथे आपण दोघं असू तिथे परफेक्ट असणारच. मी हे सगळे फोटोज पाठवतो तुला. आय एम शुअर तू दमली असशील. तुझा ड्रायव्हर कुठे? जॉन, तू हा लॅपटॉप का बंद केलास? मी इथून निघून जावं अशी तुझी इच्छा आहे का? नाही, मला असं काही म्हणायचं नव्हतं. आय एम सॉरी. मी तर फक्त ठीक आहे, तर उद्या सकाळपर्यंत थांबते इथेच तुझ्या गेस्ट रूम मध्ये, चालेल ना? म्हणजे मला म्हणायचंय की थोड्या वेळासाठी. हॉटेलवर परत जाण्यात काहीच पॉइंट नाहीये, हो ना? हो, गेस्ट रूम तर आहे ना. ओह सनीम, तू अजून गेली नाहीस? हे ठेवून मी निघणारच होते. म्हणजे आता निघतेच आहे मी. नको, तू सकाळपासून काम करतेस. उरलेलं काम मी करतो. तू घरी जा. हो, जातो. घरी जाऊन आराम कर. मी सगळं मॅनेज करेन इकडे. जर तुम्हाला हवं असेल तर मी थांबू शकते. म्हणजे याची काहीच गरज नाहीये. तू एक काम कर, हे आत नेऊन ठेव. तसंही तू इथे काय करणार ना? एक काम कर, माझ्यासाठी एक ग्लास व्हेजिटेबल ज्यूस करून आण. लवकर आणशील प्लीज? तोपर्यंत जान आणि मी आकाशातले तारे बघत बसतो. काम जान. जान. आत्ता बनवते तुझ्यासाठी व्हेजिटेबल ज्यूस. एका स्ट्रॉबेरीने काय होतंय? चांगला 2-3 घालते आणि थोडस इचिंग तर ती सहन करूच शकते ना. सनीम, तू हे काय करतेस यार? मिस्टर जॉन, तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो. मी देते पाणी. द्या इकडे प्लीज. लेट मी. ओह, माझा ज्यूस. अरे वाह, किती टेस्टी होता ज्यूस. आय लव्ह इट. सनीम, बरी आहेस ना? दमली असेल ना बिचारी. गुड नाईट सनम. हॅव अ स्वीट ड्रीम. बाय. गुड नाईट. गुड नाईट सनीम. टेक केअर. हॅलो.
मी आयहान तुझी फॅमिली कोच. बोल सनम. हॅलो आयहान. आयहान, मी खूप वाईट व्यक्ती आहे. मी आज खूप वाईट कामं केलेत. मी घोळ घातलाय. आता काय केलं सनम? माझे हँडसम बॉस मिस्टर जानच्या घरी आज फोटोशूट होतं आणि आज पूर्ण दिवस ते त्या अर्जुन नावाच्या मॉडेलच्या मागे होते आणि मला ते बघवत नव्हतं. मग मी काय केलं, त्या मॉडेलच्या स्कर्ट वर पाय ठेवला आणि तिला पाडलं. चांगलं झालं की तिला जास्त लागलं नाही. तिला तिच्या सौंदर्याचा एवढा गर्व काय आहे? गॉड नोज. खूप अनॉइंग मॉडेल आहे ती. तिला कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही. मला तिचा एवढा राग येतो ना आयहान. मी तिला सनीम हे बघ, तू नेहमीच ना खूपच कन्फ्युज्ड असतेस. मला काही कळत नाहीये. आयहान, तिला स्ट्रॉबेरीजची अलर्जी आहे. मी काय करू? जाऊन तिला सॉरी म्हणू का? आणि त्या बाईला तर मिस्टर जानची गर्लफ्रेंड व्हायचंय. ती त्याला ऐकतीच नाहीये. तिला कसं थांबवू मी आयहान? तुला मिस्टर एमरेनी हे सगळं करायला सांगितलंय का? नाही, त्यांनी नाही सांगितलं, पण मला करायचंय ग. का? मला नाही माहित. हे बघ सनीम, तू तिच्यावर जळतेस आणि तुला तिला थांबवायचंय. याचा अर्थ तू तुझ्या बॉसच्या प्रेमात पडलीस. नाही, आणि तूच म्हणाली होतीस ना का की तू तुझ्या अल्बेट्रॉसला कधीच धोका नाही देणार वगैरे. आता काय झालं त्याचं? मी फक्त माझ्या अल्बेट्रॉसवर प्रेम करते. आताचा प्रॉब्लेम हा आहे की मी त्या मॉडेलच्या ड्रिंक मध्ये स्ट्रॉबेरीज मिक्स केल्या होत्या आणि त्यामुळे तिच्या पूर्ण बॉडीवर रॅश उठणार आहे आणि मला कळत नाही. काय केलंस तू? माझी बॅग आत विसरले. मी जाते. बाय. सनीम ऐक तर, किती सुंदर दिसतंय ना आकाश. जरा वर बघ ना, किती छान वाटतंय. आरजू, ऍक्च्युली मी खूप दमलोय. मला झोप सुद्धा आली आहे, तर मी जाऊन झोपतो. आणि तू सुद्धा आराम कर ना. तू लाजतोस जान, आणि तू एवढ्यात का झोपायला जातोस? थोडा वेळ बस ना, आकाशातले तारे बघत. नाही ऍक्च्युली नकोच. माझं असं काही इंटेन्शन नाहीये. तू चुकीचा अर्थ घेतेस. सनीम, मिस्टर जाननी माझी बॅग विसरली, ती घ्यायला आले होते. मी बॅग घेऊन येते आणि निघतेच. ओके, मी जस्ट आलेच. आरजू, मी खरंच खूप दमलोय. आता झोपायला जातो. गुड नाईट. हॅव सेफ फ्लाईट. आजची रात्र मेमोरेबल करूया. आपण किस करूया. ओ माय गॉड, मला हे बघायचं नाहीये. प्लीज जान. आरजू, तू विचित्र वागतेस. एवढा का लाजतोयस तू? फक्त किस तर करायचंय लवकर. आरजू, हे बघ, तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी आहे बघ. कम ऑन जान, किस. आरजू, माझा ऐक. तुझा चेहरा लाल होत चाललाय आणि शिवाय थोडीशी सूज सुद्धा वाटते तुझ्या चेहऱ्यावर. जरा बघ. काय होतंय माझ्या चेहऱ्याला? ओ, तिने माझ्या ड्रिंक मध्ये स्ट्रॉबेरी घातली होती. मला अलर्जी झाली. ओ गॉड, माझ्याकडे बघू नकोस. मी डॉक्टरकडे चाललीये. सनेम, तू हे असं का केलंस सांग मला. आरजूवर जळतेस म्हणून. मला न उत्तर देता कुठे चाललीस? मला जाऊ दे प्लीज.
ओके ओके ठीक आहे ठीक आहे. आणि सनेम, तुला माहिती होतं की स्ट्रॉबेरीजची तिला ऍलर्जी आहे, तरीही तू तिच्या ड्रिंक मध्ये स्ट्रॉबेरीज का घातल्यास? का केलंस तू हे असं? हा, आय एम सॉरी, मला माहित नव्हतं की असं काहीतरी होईल. मी फक्त 3-4 स्ट्रॉबेरीज घातल्या होत्या. मला माहित नव्हतं की तिचा चेहरा एवढा अगली होईल. फक्त 3-4 स्ट्रॉबेरीज. एक तर तुझं डोकं फिरलेलं आहे आणि माझंही डोकं फिरवायची तुला इच्छा आहे. आणि तुला मी हे विचारत नाहीये की तू किती स्ट्रॉबेरीज ऍड केल्या होत्यास. मी विचारतोय की तू का घातल्या होत्यास, कारण काय? मी तर हे सगळं फक्त तुमच्यासाठी केलं. ती पूर्ण दिवस तुम्हाला त्रास देत होती. तुम्ही सुद्धा इरिटेट झाला होतात आणि तिथून जायचं नाव घेत नव्हती. मी तुम्हाला वाचवण्यासाठी हे सगळं केलं. मला वाचवायला तू हे सगळं हो. केलंस? तुला असं का वाटतं की मी स्वतःची काळजी घेऊ शकत नाही? मी काय 5 वर्षांचा छोटा मुलगा आहे? येस, यू आर राईट. माझं चुकलं. आय एम सॉरी. मी तुमची रोमॅन्टिक नाईट खराब केली ना. आय एम सो सॉरी. सनेम, तुला हवंय तरी काय मला कळतच नाहीये. तू म्हणतेस की तू एंगेज्ड आहेस आणि शिवाय तुझ्या अल्बेट्रॉसला पण तू शोधतेस. सनेम, तुझ्या या सगळ्या गोष्टी समजण्या पलीकडे आहेत. प्रयत्नही करू नका. तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये मला कसलाच इंटरेस्ट नाहीये, कळलं तुम्हाला? आणि माझी पर्सनल लाईफ माझी पर्सनल आहे. मी माझ्या फियांसेवर प्रेम करते अँड आय एम हॅपी. ठीक आहे. हे बघा, तुम्ही माझे बॉस आहात, सो प्लीज माझ्या पर्सनल लाईफ पासून लांब राहा आणि मला प्रश्न विचारू नका. हो ठीक आहे, आजपासून असंच वागेन. ओके, मी तुझ्या पर्सनल लाईफ बद्दल काही विचारणार नाही. ऑल राईट देन. टेक निघू मग मी आता. ती बॅग सारखी उघडून बघायची गरज नाहीये. मी तर फक्त बॅग बघतोय मेवके बे. बघ ना बघ, तो पैशांनी भरलेली बॅग घेऊन आलाय. उफ. डॅड, मला हे कळत नाहीये की 1 लाखाचं स्टोर तुम्ही 40,000ला कसं विकलं. मला तुम्ही हे जे काही केलं ते अजिबात पटलेलं नाहीये. हो, मला माहितीये मी काय केलंय ते. मला हे किती वेळा रिपीट करावं लागेल की मी कर्ज फेडण्यासाठी माझं स्टोर विकून टाकलं. तुम्हा दोघींना हे कळत नाहीये का? डॅड, तुम्ही मला हे सगळं आधीच का सांगितलं नाही? आपण कुठून तरी अरेंजमेंट केली असती ना. तुम्ही दोघंही असं का वागताय? मला एकदा सांगायचं होतं ना. आणि अशा ओल्ड फॅशन सुटकेस मध्ये काय ठेवलंय बघू तरी. लैला, आपल्या जवळ पैसे आहेत म्हटल्यावर आपण सुटकेस बद्दल का विचार करायचा? आणि तसंही हे पैसे आपले नाहीयेत. मेवके बे, माझा ऐक. मी पैसे आपल्याकडे ठेवू शकत नाही. मला वाटतंय की हलींनी इथे यावं आणि त्याचे पैसे घेऊन जावं. तुला हे पैसे नको आहेत ना, मग जाऊ दे ना. हो, मला सुद्धा खूप विचित्र वाटतंय. कॉल कर त्यांना. आता जाऊन करतो मी. जा कॉल कर. हो, लगेच करतो. कर. माझं डोकं फिरायच्या आत. तुला माहितीये, मी सनेमला खूप चिडवायचे. तिला म्हणायचे की आपल्या पेरेंट्सचं माझ्यावर जास्त प्रेम आहे म्हणून त्यांनी स्टोअरचं नाव लैला ठेवलं. चांगलं नव्हतं ना आपल्या ग्रोसरी स्टोअरचं? चांगलंच होतं म्हणायचं. आता काय? ही मुलगी तर मला टोमणे मारायची एकही संधी सोडत नाही. काय करू हिचं? एवढे पैसे, पण उपयोग काय? आमचे थोडेच आहेत, सगळे त्याला द्यायचे. त्याच्यामुळे स्टोअर सुद्धा विकावं लागलं. मी त्याच्याशी बोलतो. ठीक सगळं नीट होईल. अरे आहे ना, तू काळजी नाही. सगळं ठीक आहे. मिस्टर जॉन, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. कोण आहे? हे ब्रो, आज तू फायनली भेटलास. कॉल सुद्धा करतेस तू. जान, काय म्हणतोस? मी मस्त हल्ली खूप आहे. बिझी असतोस. या हा. बसा ऑफिसच काम असतं खूप. जान, काय रे, सध्या सगळं ठीक आहे ना? हो ऑल ओके. यार, तुझ्या लाईफ मध्ये अशी काय मिस्ट्री आहे? सांगत का नाही आम्हाला? अरे नक्की काय झालंय? यार असं काहीच नाहीये, एकदम ठीक आहे. सांगितलं ना. जान, हा सारखं तुला भेटायचं म्हणत होता आणि ह्याला तुझ्याशी जरा बोलायचं पण आहे. कारण ह्याचं आणि ह्याच्या बायकोचं हल्ली पटत नाही. काय? आय स्वेअर यार, लग्नाला घाबरतो मी. माझं लग्न एखाद्या नाईटमेअर सारखं वाटायला लागलंय मला. कंटाळा आलाय मला.
काय करू तेच कळत नाही मला. तिच्या तालावर नाचावं लागतं मला. फ्रीडमच काही राहिला नाहीये. हे दे दे, मला ड्रिंकची खूप गरज आहे. अजून दे त्याला. अरे दे अजून. शांत हो यार. अरे कशातच आनंद नाही, प्रत्येक गोष्टीत कंप्लेंट. वादावादी झाले ना की सॉरी मीच म्हणायचं. ती म्हणतच नाही, खूप इगो आहे तिला. ऑफिसला गेल्यावर 5-5 मिनिटाला फोन कुठे आहे, काय करतोयस, वैताग आलाय मला. काय करायचं तेच कळत नाही. मी माझ्या फियांसेवर प्रेम करते अँड आय एम हॅपी. तुम्ही माझे बॉस आहात. हे बघा, तुम्ही माझे बॉस आहात, सो प्लीज माझ्या पर्सनल लाईफ पासून लांब राहा आणि मला प्रश्न विचारू नका. आय कांट टेक इट एनीमोर यार. मी आता तिच्या सोबत नाही राहू शकत. सनीम, तुला नेमकं हवंय तरी काय मला कळतच नाहीये. तू म्हणतेस की तू एंगेज आहेस आणि शिवाय तू तुझ्या अल्बेट्रॉसला पण शोधतेस. सनीम, या सगळ्या गोष्टी माझ्या समजण्यापलीकडे आहेत. घे ना तुझे पैसे बाबा एकदाचे. मला काही सांगू नकोस. तुला म्हणायचे तरी काय, तुझे पैसे आहेत तुझ्यापाशी ठेव. आज नाही, मी हे उद्या घेऊन जाईन. तुझे आहे ते तुझ्यापाशीच ठेव. मला आता नकोय, तुझ्याचकडे ठेव. हलील, आधी तर तू रोज पैसे मागायला यायचास, आम्हाला धमक्या द्यायचास आणि आता पैसे देतोय तर का घेत नाहीयेस? आता घे ना. डॅड, तुम्हा दोघांचे काय चाललंय मला काहीच कळत मी नाही. ऑलरेडी सांगितलंय ना तुला. हलील, हे पैसे तुझे आहेत तुझ्यापाशी ठेव. मी माझं दुकान विकून तुझ्यासाठी पैसे आणलेत. काय तुम्ही माझ्यासाठी दुकान मग विकताय? काय खोटं बोलतोय का मी? हे बघ, पैसे द्यायची गरज नाही. सनेमने काही सांगितलं नाही का? सनेम, ती काय सांगणार? काय सनेम? सनेम, सनेम, सनेम थांब. सनीम थांब. सनेम, कर. इकडे आई जरा. सनेम, सनेम दार उघड. सनेम, सनीम बेक बेक, हे सगळं काय चाललंय? सनेम, सनेम, अयान, हे सगळं काय चाललंय सांग मला जरा तू. अरे मला काय माहित असणार, मला काहीच माहित नाहीये. सनेम दार उघड. असं का वागतेस तू? दार उघड आधी. सनेम, काय झालंय सांग. उफ. सनेम बाळा, काय झालंय सांग. बरं आधी पाणी पी. ओके, झालं पिऊन. हलील मला म्हणाला की पैसे परत द्यायची गरज नाहीये म्हणून. त्यांना असं म्हणायचं होतं की मी पैसे परत केलेत. ते जाऊ दे, तू आम्हाला सांग कुठून आले तुझ्याकडे 40,000 रुपये? नाही, नव्हतेच माझ्याकडे. मी जॉब सुरू केलाय ना, म्हणून मी त्यांना मंथली देत असते, इन्स्टॉलमेंट सारखे. आम्ही हे कधीच तुला विचारलं नाही. सॅलरी किती आहे तुझी? भाऊ, जास्तीत जास्त किती असणार आहे? पैसे परत करू शकेल एवढी नसेल. एक सेकंड थांबलेला. हलीलला मी सुद्धा मंथली पेमेंटची ऑफर दिली होती, पण तेव्हा तो नाही म्हणालेला आणि तुला कसं हो म्हणाला? हा, मला खरं काय ते सांग बघू. तो हो कसं म्हणाला तुला? सांग बघू मला. डॅड, तुम्ही खूपच मी काय? तुम्ही खूपच गोड बोलता. मी त्यांच्याशी ओरडून बोलले आणि त्यांना धमकावलं. डॅड, तुम्हाला माहित नाही, बँकवाले सुद्धा असेच बोलतात. मंथली पेमेंटचा ऑप्शन असतोच आणि मी सुद्धा एक्झॅक्टली तेच करते. डॅड, मंथली पेमेंट करते मी. आणि तुझं इन्कम आहे तरी किती? जर तू मंथली पेमेंट करू लागलीस तर नाही, मला हे सगळं खरं वाटत. डॅड, माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे. मी पण सनेमला हप्ता भरायला मदत करीन. हा, वेल डन माय सिस्टर. यामुळे सनेमचं पण सेव्हिंग होईल. तुम्ही काळजी करू नका. हो, तुम्ही जाऊन हलीलकडून पैसे घेऊन या. आता आपण आपलं ग्रॉसरी स्टोअर परत सुरू करू शकतो. देवा, तुम्हाला किती चांगल्या मुली दिल्यास. किती समजूतदार आहेत या दोघी. किती करता ग तुम्ही आमच्यासाठी. तुम्ही दोघी आमच्यासाठी प्रेशियस आहात. थँक्यू, थँक्यू सो मच. आय लव्ह यू बोथ. तुम्ही जगातल्या बेस्ट मुली आहात. बघितलं, माझ्या मुली किती मोठ्या झाल्या. त्या आपल्या डॅडना सपोर्ट करतायत.
आय लव्ह यू सो मच. माझ्या लाडक्या मुली आय लव्ह यू. मला तुम्हा दोघींचा अभिमान आहे. थँक्यू काय म्हणता माझ्या फॅमिलीसाठीच बेस्ट करतो ना. डॉटर्स. हा बघ परत झोपला. थांब, त्याला उठवतो मी. राहू दे झोपू दे त्याला तिकडे. एका कॉस्मेटिक कंपनीला त्यांच्या कॅम्पेनसाठी एक एजन्सी हवी आहे आणि ते आपल्या कंपनीत उद्या सकाळी सुपरविजनला येणार आहेत. मला वाटतं तू तिथे असलेला बरा. पण जान, कदाचित उशीर होईल मला, कारण मी ज्या असोसिएशनसाठी काम करतो त्यांची काही डॉक्युमेंट्स चेक करायचे आहेत मला. कसलं असोसिएशन? कारण हे वुमन लेबर्सला सपोर्ट करतं. त्यांनी इंटरनॅशनल फायनान्शियल हेल्पसाठी अप्लाय केलं होतं, पण ते रिजेक्ट झालं. त्यामुळे त्यांना फंड्स गोळा करायला एक कॅम्पेन सुरू करावं लागलं. अरे मग आपण हे कॅम्पेन का नाही घेतलं? अरे एवढं सोपं नाहीये रे. आणि कुठली एजन्सी एवढं एक्सपेन्सिव्ह कॅम्पेन फ्री मध्ये करेल? मी करीन हे पूर्ण कॅम्पेन. लेट्स डू इट. चेष्टा करतोस का? सिरियसली? ऑफकोर्स मी करीन यार. आपण प्रोजेक्ट घेऊन शूटिंग करू, त्यातून जे इन्कम येईल ते सगळ्याच्या सगळं आपण डोनेट करू. जान, यू आर ग्रेट यार. तुझ्या फोटोतून जेवढा इन्कम होतो ना तेवढा पुरेसा आहे. पण अजून खर्च असतील, जसे बिल, बोर्ड्स, पेंटिंग्स, पोस्टर्स. ते सगळं बघायला एक माणूस आहे आणि तो म्हणजे हा सोफ्यावर झोपलेला माणूस. आकेफ, ओठ 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 आता. इथे पण येईल सेमरा, इथे पण येईल. वाचवा मला. येईल नक्की येईल ती. बरं ऐक, आपण एक चॅरिटी करतोय आणि त्यात तुझं काम हे असेल की मी काढलेले सगळे फोटोज तू फ्री मध्ये प्रिंट करून देशील. ओके? तुला माहिती आहे ना की मी तुझ्यासाठी काही करू शकतो. ठीक आहे, तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो. अरे तुझ्यासारखा या जगात कोणी नाहीये मित्रा. उद्या सकाळपर्यंत सगळं विसरला. नाही, मी याला आठवण करून देईन ना. नोट जाऊया, चल. हो, पण ड्राईव्ह करत जाऊ नका. मी रिफत काकांना सांगतो तुमच्यासाठी कॅब अरेंज करायला. डोंट वरी, मी वाटेत त्याला परत सगळं सांगेन. कम ऑन, गेट अप. चल रे, येतो. चल. मला प्रपोज करण्याआधी तुम्ही स्वतःचं तोंड पाहिलं का आरशात? I mean, तुमचं वय काय, माझं वय काय? काय झालं आज? थोडी शांत कायस? चल ना, या वीकेंडला बोर्डरूमला जाऊया. सध्या तिकडे खूप गर्दी असेल, पण मग काय झालं? आपल्या दोघांना कोणीतरी बघेल याची भीती वाटते तुला? माझ्याकडे बेटर ऑप्शन आहे. आपण इटलीला जाऊया का? हा? आयलीन, काय झालंय मी तुला? झोपायला चालली. गुड नाईट. आयलीन, उद्या सकाळच्या सुपरविजनची नाही, तयारी कारण झाली? मी दमली आहे बिझनेसच्या मागे पळून पळून. आता अजून प्रोजेक्ट गमावण्याची हिंमत नाहीये माझ्यात. आणि तसंही ते एक मोठं प्रोजेक्ट आहे, पण त्यासाठी तुझ्यासारख्या मोठ्या कंपनीची गरज आहे त्यांना. ओके? काम डाऊन. बस ये, बस इथे. मी सगळं काही व्यवस्थित करीन. ओके? कसं? सनेम आहे ना? थँक्यू सो मच. ती इडियट मुलगी मला नकोय. तिला काही येत नाही. ती कुठल्याच कामाची नाहीये. काम डाऊन, रिलॅक्स. ऐक आयलीन, तुला माहितीये ना, तू माझ्यासाठी सगळ्यात जास्त प्रिशियस आहेस म्हणून, आणि सगळ्यात ब्युटिफुल सुद्धा. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव फक्त. तू खूप सुंदर आहेस. बघ इथे, आय प्रॉमिस यू, हे प्रोजेक्ट आपल्यालाच मिळेल. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. सगळं परफेक्ट होईल. ओके? आयहान, तू सकाळी सकाळी काय करतेस? साफसफाई करते. धूळ बघ किती साचली आहे. तू आणि साफसफाई, ते एवढ्या सकाळी लवकर? तू तर साफसफाई माझ्याकडूनच करून घेतेस ना. मला तर विश्वासच बसत नाहीये. अरे ती खूप जुनी गोष्ट झाली आता. आणि आपल्यामध्ये हाऊस वर्क डिवाइड करून घेतले होते ना आपण. आणि आता मी तुझ्याकडूनच नाही तर कोणाकडूनही मदत मागत नाहीये. पण आज साफसफाईचा टर्न माझा आहे ना. हे बघ, तू फ्रेम व्यवस्थित पुसलीच नाहीयेस. बघ, जर मॉम असती ना तर किती चिडली असती. तिला अस्वच्छता अजिबात आवडायची नाही. ही फ्रेम लगेच पुसली असती तिने. अजिबात अस्वच्छ ठेवली नसती. आयहान, जर मॉम असती ना तर मला साफसफाई करावीच लागली नसती. आणि जर डॅड असते ना
तर म्हणाले असते की माझी मुलगी कधीच घरातली कामं करणार नाही, साफसफाई वगैरे तर बिलकुलच करणार नाही. अगं असं काय झालं? तू एवढी उदास का झालीयस आयान? सांग, तुला कसं खुश करू मी? तू अजिबात स्मार्ट नाहीयेस, हे अगदी खरं आहे दादा. पण तू मला एक मिठी तर मारू शकतोस ना? मी आपल्या फॅमिलीला खूप मिस करते. I love you. I love you, दादा. काल मी खूप रूढ वागले. मी काल जे बोलले त्यासाठी प्लीज मला. मी तुला काही विचारलं का? नाही. मग आपल्याला काही बोलायची गरज नाही. गुड मॉर्निंग सर. इट्स ओके. ओके, मला हे मेल कर आणि मिस्टर जॉनला सीसी मध्ये ठेव. आपल्या पुढच्या मीटिंग मध्ये डिस्कस करूया. जरेन, सगळी तयारी झाली का? हो मिस्टर जॉन. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. आय होप सगळे छान आहात. हो हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. तर आज आपल्या कंपनीमध्ये सुपरविजन होईल. आणि तुम्हाला माहिती आहे की टर्की मधली एक खूप मोठी कॉस्मेटिक कंपनी एका चांगल्या एजन्सीच्या शोधात आहे. तर आज ऑफिस मधल्या सुपरविजन मध्ये सगळं चेक होईल. ज्या कंपनीला सर्वात जास्त पॉइंट्स मिळतील प्रोजेक्ट सुद्धा तिलाच मिळेल. सर्वे रिपोर्ट्स येणारच आहेत. तर मग तुम्ही सगळे तयार आहात? सगळे तयार राहू. बी रेडी. खूप काम करायचंय आपल्याला. ओके. लैला, तू आयलंडसाठी काम करणाऱ्या माणसाला शोधणार आहेस. ऑफकोर्स मिस्टर जॉन, मी त्याला सोडणार नाहीये. ठीक आहे. आज तो ऑफिस मधला स्पाय नक्की पकडला जाईल, कारण आज तो कुठली तरी लबाडी नक्की करेल. तू इन्स्पेक्शन मध्ये गडबड करणार, ओके? का? पण कसं करणार? डेरेन सगळ्यांना ड्युटीज असाइन करेल. तू तुझ्या कामात घोळ घाल, कळलं? मी जातो आता. तू सांग. मिस्टर एमरे, हे जरा जास्तच होतंय. आय नो तुम्हाला कंपनीची व्हॅल्यू वाढवायची नाही, पण तुम्ही मिस्टर जॉनना कसं थांबवणार? सनेम, ही आपल्या कंपनीसाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ती एक फेमस कॉस्मेटिक कंपनी आहे. अहो मी समजू शकते, पण तुम्ही एवढे का चिडताय? मी करेन. ओके, एक्झॅक्टली काय करावं लागेल? बी व्हेरी केअरफुल, ओके? लैला, तुला केअरफुल राहावं लागेल. आय ट्रस्ट यू. येस मिस्टर जॉन, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, समजलं मला. ठीक आहे. तू माझ्या बॉसच्या केबिन मध्ये काय करत होतीस? आणि हीच गोष्ट मी तुलाही विचारू शकते लैला. मिस्टर जॉन तुझे बॉस आहेत. ऐक, इथे सगळेच तुझे बॉस आहेत. मी सुद्धा, कळलं का? इथे सगळ्यांनाच क्रेज आहे बॉस व्हायची. डिस्गस्टिंग येते. आपण आपलं स्टोर परत विकत घेऊ. आता काय झालं? त्यांनी आपल्या दुकानाची नेम प्लेट काढून टाकली. मी नाही हो, सहन करू. काळजी करू नकोस. मेवके, आपण पैसे देऊन परत घेऊ ना आपलं दुकान. आणि त्या दुकानावर जी नेम प्लेट लागली आहे ना, ती काढून परत लैला ग्रोसरी स्टोअरची नेम प्लेट लावूया. ठीक आहे? ठीक आहे, चल जाऊ. मेवके, चल आपण दुकानात जाऊया. हे पैसे देऊया त्याला आणि आपलं दुकान परत घेऊया. हो चल, परत घेऊया. चल दुकान. हो, चल चल. काय झालं ग? हॅलो आंटी, वाढलं खाली. थँक्यू व्हिजिटर्स अगेन. ओ गुड मॉर्निंग. हे बघा कोण आलंय. ते पण सकाळी सकाळी आलंय. बोला, काय मदत करू? हे घे तुझे पैसे आणि आमचं दुकान आम्हाला परत दे.
अरे वा, पैसे घेऊन आलेत. नक्की किती रुपये आहे त्याच्यामध्ये? 40,000 आहेत. तू कालच तर घेतलं होतंस ना, वाटल्यास तर मोजून घे. सगळे पैसे आहेत. तुला वेळ लागेल पण काही हरकत नाही. अरे मी वेळा वाटलो का तुम्हाला? 40,000ला मी कसं विकू शकतो? गल्लीतल्या सर्वात बेस्ट लोकेशनवर आहे हे दुकान. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर 1,00,000 द्यावे लागतील. किती? किती किती म्हणालास तू? 1,00,000 द्यावे लागतील. माहितीये मी 40,000ला विकत घेतलं, पण एवढ्या स्वस्तात कसं काय विकू शकतो ना? कालच 40,000 घेतलं होतंस ना, मग आता 1,00,000 काय म्हणतोस? कायची गोष्ट होती. तुम्हाला माहितीये ना रेट्स किती झपाट्याने वाढतात ते. माझी डील ही आहे, जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर जाऊ शकता. आणि किती सोपी गोष्ट आहे, एवढं समजत नाही तुम्हाला. आणि हे बघा मी खूप बिझी आहे हा, समजून. असं वाटतंय ना याचे डोळे काढून याच्या हातात द्यावेत. आत्ताच करते तसं. तुला ना मी सोडणार नाही. बघून घेईन तुला. सोडणार नाही मी तुला. ठेव. समजलं आपण ना? काय ठरवलं होतं? तू चिडणार नाहीस. शांत हो. हं? काय झालं अंकल? काय झालं आंटी? तुम्ही का ओरडताय? ओ, स्टोअरचं नाव सुद्धा बदलून टाकलं. का केलं तसं सांगा ना. हो केलं. आम्हाला आमचं दुकान परत घ्यायचं पण हा विकत नाहीये. हे पहा, हे बरोबर नाहीये. जर त्यांना दुकान परत हवं असेल तर द्या ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम? हे बघा 1,00,000ला ज्याला हवं आहे तो विकत घेऊ शकतो. मी विकायला तयार आहे. मी आधीच सांगितलं होतं की मी 1,00,000ला विकायला तयार आहे. काही बोलतोय हा? माझ्याकडे 40,000 आहेत. वरचे 60,000 कुठून आणू मी? सांग ना. थांबा अंकल, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो. तुम्ही इथेच थांबा आणि मी काय करतो ते पहा. मी काय म्हणतोय ते ऐक. हा बोल. माझ्या अंकल आणि आंटीला जाऊ दे. जाऊ दे, समजलं का तुला? अडवलं नाहीये मी. ऐक, हे स्टोअर ह्या गल्लीची ओळख आहे. माहितीये. जर काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी बोल. तू आणि मी मिळून सॉल्व्ह करूया आपण. हो हो नक्की सॉल्व्ह करूया ना. हे बघ, त्या दोघांना आता जाऊ दे. ओके? ओके डील डन. ओके. तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. मी असताना अजिबातच नाही. चल, मी हे काय केलं? स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला मी पण ना. काय करावं आता काही कळत नाही. क्रिएटर्स ग्रुप, आजपर्यंत आपण जेवढ्या कॉस्मेटिक कंपनीसाठी फाईल्स तयार केल्या आहेत त्या सगळ्या माझ्याकडे आणून द्या. मला त्या हव्या आहेत. फिनान्स ग्रुप, तुम्ही तुमच्या फाईल्स तयार ठेवा आणि माझ्याकडे घेऊन या लवकर. ठीक आहे? जे जेवढ्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत किंवा नॉन रिसायकेबल मटेरियलच्या आहेत त्या सगळ्या डस्टबिन मध्ये टाकून दे. कार्बन फुटप्रिंट सुद्धा टाकून दे. ओके? कार्बन फुटप्रिंट कशी असू शकते? मड फुटप्रिंट असू शकते. मड मध्ये पाणी असतं म्हणजे H2O. आणि तुझी बडबड बंद करशील का? ओके. गुलीज, आज तू एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन सर्वे पूर्ण करशील. मला तर वाटतं इथे सगळेच सॅटिस्फाईड आहे. गुलीज, जेवढं तुला सांगितलं गेलंय ना तेवढंच कर. कळलं? ऑल राईट मिस डेरेन. गाईज चला जाऊया. आणि तू, तुझं काम आहे इथल्या हायजीन कडे लक्ष देणं. कळलं ना? हायजीन म्हणजे? जसं टॉयलेट्स, फ्लोअर्स, सीलिंग, टेबल्स, सगळ्या गोष्टी स्वच्छ असायला हव्या. तुझ्याबद्दल एक जरी कंप्लेंट आली ना तरी तुला इथून काढून टाकू. इथे तर सगळंच ऑलरेडी एवढं क्लीन आहे. परत क्लिनिंग का करू? ऑफकोर्स करावं लागेल मला. करेन मी. मला करावं लागेल कारण आमचा एक बॉस खूपच कंपल्सिव्ह आहे. मुराद दादा, एक चहा द्या ना प्लीज. थँक यू. वेलकम. उफ, एवढा उकाडा शरीराची. माझा हात भाजला तुझ्यामुळे. काय करतोस तू जबरदस्त? त्यात काय तू एवढी का ओरडतेस? थोडं क्रीम लाव, कामी येईल ते. माझं आता काही खरं नाहीये. मी माझ्या इन लॉजना 60,000 देईन असं प्रॉमिस करून आलोय. कुठून आणणार आहे मी एवढे पैसे? मी त्यांचं दुकान परत विकत घेण्यात त्यांची मदत करेन असं म्हटलं. काय करू आता काहीच कळत नाहीये. तू म्हणतो 60,000.
तू काय बँकेत दरोडा घालणारेस नाही का? मी काही चोर नाहीये. मग काय कोणाचं खून करणार आहेस? नाही, नॉट पॉसिबल. की मग तू एखाद्याला लुटणार आहेस, एखाद्याला फसवणार आहेस, असं काहीतरी? नाही, मला यातलं काहीच जमत नाही. हा, मग तर तुला 60,000 कमावणं खूपच कठीण जाणार आहे. मला वाटलं होतं की होईल मॅनेज. माझी आई मला पैसे देईल, पण ती देईल का नाही? पण तुझ्या मॉमकडे एवढे पैसे येणार तरी कुठून? हे तुला माहितीये, माझ्या आईकडे खूप पैसे आहेत. ती खूप श्रीमंत आहे आणि माझ्याकडे पण खूप पैसे आहेत. श्रीमंत कुठल्या अँगलने? माझी मस्करी करतेस काय? तुला बहुतेक माहिती नाहीये, पण आमच्याकडे रिअल इस्टेट आहे. सांगतो काय काय आहे ते. आमच्याकडे ना मोठमोठ्या बिल्डिंग्स मध्ये मोठमोठी घर आहेत. जसे डुप्लेक्स आहे, ट्रिप्लेक्स आहे आणि तिथेही एक घर आहे. खूप हसू येते मला. ए हसतेस काय? तुला माझ्यावर विश्वास नाहीये? माझ्यासोबत घरी चल, माझे सगळे पेपर्स दाखवतो तुला. आर यू सिरियस? म्हणजे तू खरं सांगतोस? मग 60,000 देऊन टाक ना त्यांना. खूप सोपं आहे तुझ्यासाठी. असं नाही देऊ शकत मी. पैशांची मॅनेजमेंट सगळं माझी मॉम पाहते आणि सनीम आणि मॉमचं पण काही फार जमत नाही. मी त्यांना पैसे नाही देणार. जीव देईल पण ते पैसे नाही देणार. हा, एक आयडिया माझ्याकडे. आधी तू तुझ्या मॉमकडे जा, ठीक आहे? आणि तिच्याकडे प्रॉपर्टी मधला तुझा हिस्सा माग आणि मग जाऊन अंकलला पैसे दे. याने अजून एक गोष्ट होऊ शकते. सिनेम तुझी होईल, है की नाही? आयडिया तर चांगली आहे. मला पण ना हल्ली हिरो सारखं फिलिंग येऊ लागलंय. म्हणूनच बहुतेक स्टोअरला वाचवण्याचं मी प्रॉमिस केलंय. मला वाटतं देव पण माझ्या पाठीशी आहे. अच्छा, तर तू स्वतःला मिस्टर हिरो समजू लागलास. एक गोष्ट सांग, एवढे पैसे असून सुद्धा एवढ्या साध्या वस्तीत का राहता तुम्ही? इथे किती चांगले लोक आहेत. सगळे सोयी आहेत. भाजीवाला आहे, दूधवाला आहे, चहावाला आहे, मासेवाला आहे आणि तो चाटवाला. माहितीये ना तुला? आणि भेळ किती तिखट करतो. आणि सगळ्यात महत्वाचं की माझ्या सनेमचं दुकान आहे. हे तर तू विसरूच शकत नाहीस. तुझ्या मॉमला कॉल कर आणि तुझा हिस्सा मागून घे. काय झालं निहात? काही नाही, आता सगळं ठीक आहे. घाबरण्याचं कारण नाहीये. ठीक आहे. निहात प्लीज त्रास करून घेऊ नकोस. मला तुझी काळजी वाटते रे. नशिबाने तू माझ्या सोबत आहेस. तुझ्याशिवाय मी काय केलं असतं ग? मी चूक केली. मी स्टोअर विकलं. गेलं ते. काय म्हणालास? कुठे गेलं? मी त्याला इतक्या सहजासहजी ते स्टोअर घशात घालू देणार नाही, समजलं? मेवकेबे नाव आहे माझं. काय मेवकेबे? पण मला असं वाटतंय मेवकेबे, आपण काहीच करू शकत नाही. आपण युनियन तयार करू. युनियन तयार करू? आपण तर दोघंच आहोत. तू आणि मी दोघांची युनियन कशी होईल? तुला असं का वाटतं की आपण फक्त दोघं आहोत? तू फक्त चहा घे आणि सगळं माझ्यावर सोड. मी बघते काय करायचं ते. मला माहितीये काय करायचं ते.